मुंबई हे फक्त एक शहर नाही, तर ही एक भावना आहे. या शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक कहाणी दडलेली आहे. पण या सर्व कहाण्यांमध्ये एक अशी कहाणी आहे जी गेल्या 105 वर्षांपासून मुंबईकरांच्या मनावर राज्य करत आहे. ही कहाणी आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येत असतील की हा चिंतामणी इतका खास का आहे? काय आहे याचा गौरवशाली इतिहास? कोणत्या परिस्थितीत या मंडळाची स्थापना झाली आणि हा गणपती इतका प्रसिद्ध कसा झाला? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही केवळ एका गणपतीची गोष्ट नाही, तर ही आहे एका शहराच्या श्रद्धेची, संघर्षाची आणि विजयाची गाथा. चिंचपोकळी हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यांसमोर येतो एकच चेहरा, चिंचपोकळीचा चिंतामणी. पण ही ओळख फक्त एका मूर्तीपुरती मर्यादित नाही. हा एक असा इतिहास आहे जो स्वातंत्र्याच्या लढाईपासून सुरू झाला. ते साल होतं 1920. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. पण त्याचा उद्देश फक्त उत्सव साजरा करणे नव्हता, तर लोकांना एकत्र आणणे हा होता. याच काळात चिंचपोकळीतील काही तरुण एकत्र आले आणि फक्त 4 आण्यांच्या वर्गणीवर त्यांनी एका उत्सवाची सुरुवात केली, सार्वजनिक गणेशोत्सवाची. तुम्हाला माहिती आहे, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे गणेश मंडळ हे मुंबईतले दुसरे सर्वात जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाची सुरुवात मातीच्या एका छोट्याशा गणेश मूर्तीने झाली होती. पण मुंबईच्या गिरणी कामगारांसाठी हा गणपती केवळ एक उत्सव नव्हता, तर तो सोहळा त्यांच्या संघर्षाचा आणि एकजुटीचा प्रतीक होता. भक्तांच्या मनातल्या सर्व चिंता दूर करणारा म्हणजे चिंतामणी. आणि चिंचपोकळी स्टेशनजवळचा बाप्पा म्हणून नाव पडलं चिंचपोकळीचा चिंतामणी. मुंबईमध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी ओळखला जातो तो त्याच्या भव्य दिव्य अशा आगमन सोहळ्यामुळे. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच या मिरवणुकीची सुरुवात होते. अगदी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये या बाप्पाचे अगदी दिमाखात आगमन होते. अगदी प्रत्येकालाच या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. असं मानलं जातं की मुंबईतल्या गणेशोत्सवाची खरी सुरुवात या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याने होते. म्हणून या बाप्पाला आगमनाधीश म्हणजेच आगमनाचा राजा म्हणून गौरवण्यात येतं. दरवर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती एका विशिष्ट थीमवर आधारित असते. ही मूर्ती सुमारे 21 ते 22 फूट उंच असते आणि तिचं हे खूपच सुंदर आणि तेजस्वी रूप नक्कीच अनेक भाविकांना आकर्षित करते. या गणेश मंडळाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे चिंतामणी मंडळ फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम पार पाडते. यामध्ये पूरग्रस्तांना मदत करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि त्याचबरोबर अनेक गरजू लोकांना मदत करणे यांसारखी अनेक समाजोपयोगी कामे हे मंडळ करत असते. पण प्रत्येक वेळी वर्गणी न मागता फक्त गणेशोत्सवासाठी एकदाच वर्गणी गोळा करून वर्षभर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम साजरे करणे हीच या मंडळाची परंपरा आहे. तर मुंबईतल्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कोणत्या गणेशोत्सवाच्या मंडळाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा नक्की कळवा.